नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुनला अटक झाल्यानंतर सायली कशी त्याची सुटका करणार आहे हेच आपण आता या भागामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सगळ्यात आधी आपण पाहतो आज प्रियाच्या कामावरचा पहिलाच दिवस होता. अतिरासोबत अगदीच रंग उधळून वयेकरे ती घरी आलेली असते आणि त्याच वेळेला आज तिने अधिराजला लुटलेलं होतं. अधिराजकडनं काही पैसे घेतलेले होते, कारण तिला ना आता पुढे खूप मोठं असे काम करायचे, त्यासाठी तिला पैसे लागणार आहे. पण अधिराजकडनं पैसे मागताना सुद्धा तिने काहीसा बहाणा केलेला होता आणि ते पैसे मिळवलेले होते की बाबांच्या तब्येतीसाठी, म्हणजे बाबांना हॉस्पिटलमध्ये न्यायचे आणि माझ्याकडे पैसे नाहीयेत हा बहाणा करून तिने ते पैसे मिळवलेले असतात आणि घरी आल्यानंतर ती बॅगेतला ते पैसे काढायला विसरलेली असते. अश्विनचा धक्का लागल्यामुळे ती बॅग खाली पडते आणि अश्विनला ते पैसे दिसतात. अश्विनला ते पैसे दिसल्यावर आता मात्र तो तिला विचारतो की अगं एवढे पैसे तुझ्याकडे आली कुठून? त्यावर ती म्हणते, अरे नाही, ते नाही का, मी तुला म्हटलं होतं की सानिका ती माझी मैत्रीण, तिने मला ठेवायला दिले होते. असंही ती काहीच खोट कारण सांगू लागते आणि जेव्हा हे सगळं काही ती खोट कारण सांगते ना, तेव्हा मात्र आता इकडे पाहायला मिळत असतं की प्रिया ती त्या वेळेला कसं करी त्या अश्विनला येड्यात काढते. पण अश्विनच डोक ना थोड आता तिने स्वतःहून बधीर केलेलं असतं, कारण तिला अश्विनला सारखं वेड ठरवून, खोट ठरवून तिचा डाव साधायचा असतो. अश्विनबरोबर आता तिला काही तिचं घेणदेणं नसतं. तिला आता फक्त ही प्रॉपर्टी हवी आहे, यासाठी ती सुभेदारांच्या घरात राहिलेली आहे. पण तिचा आता मुख्य हेतू, मुख्य डाव जो आहे तो अधिराज आहे. अधिराज हा खूप मोठा संपत्तीचा मालक आहे, ही गोष्ट सुद्धा तिला माहिती असते आणि यासाठी तिची काही ना काही मेहनत जी आहे ती आता सुरूच असते. ती आता एवढी मेहनत करत असते, त्यातच अश्विनला तर वाटत असते की प्रिया माझी बायको माझ्यावर प्रेम करते, किती जीव ओवाळून टाकते, असंच काहीच आता वाटत असतं. पण दुसरीकडे मात्र आता जेव्हा प्रिया अश्विन झोपतो ना, तेव्हा ती आता विचार करत असते की या अश्विनला सध्या खूपच प्रश्न पडायला लागले. पण या अश्विनचा तर आता गेम तर वाचवायलाच हवा, असाही विचार ना आता डोक्यामध्ये सुरू असतो आणि त्यासाठी ती आता विचार करते, जसं मी त्या प्रतिमाला बेड ठरवत होती तसं ह्याला सुद्धा आपण ठरवू शकतो की नक्कीच ना उद्या मेडिकल स्टोअरमधून त्याच गोळ्या आणून ह्याला ना रोज रात्री ज्यूसमध्ये किंवा दुधामध्ये मिक्स करून दिला ना, तर ह्याचं डोकं सुद्धा ना तसंच बधीरसारखं काम करेल. असंही आता ती विचार करत असते, कारण तिला ना अश्विनशी घेणदेणं नसतं. तिला आता हेच वाटत असतं की अधिराज सोबत आपण जास्त वेळ घालवायला हवा. मग ह्या अश्विनला वेड्यात काढायना हे आपल्याला करावंच लागणार, कारण मग अश्विन निदान हिला हजारो प्रश्न तरी विचारणार नाही ना, तो त्याच्याच तंद्रीत राहील. यासाठी ही प्रिया कुठच्याही खालच्या थराला जायला तयार असते. त्यासाठी प्रिया या सगळ्याचा विचार करत असते. अश्विन आता झोपायचा प्रयत्न करत असतो आणि तो प्रियाला सुद्धा सांगतो की उद्या कामावर जायचे, सो लवकर झोप, आणि मग ती झोपलेली असते. दुसऱ्या दिवशी सकाळी आता प्रिया ही अश्विनकडे काही पैसे मागत असते. अश्विनला ती म्हणत असते की अश्विन, मला जरा पैसे हवे आहे, जरा देशील का? कारण तुला मी म्हटलं नव्हतं का सारिकाची आई जी आहे ती हॉस्पिटलमध्ये आहे, सो थोडे पैसे लागणार आहे, जरा देतोस का पैसे? पण काल रात्री तर ऑलरेडी अश्विनने तिच्या बॅगेत पैसे पाहिलेले असतात. अश्विन म्हणतो की असं काय करतेस, काल रात्रीच तर तू मला म्हटली होतीस ना की सारिकाने तुझ्याकडे पैसे ठेवायला दिले, ते आहेतच ना, मग आता अजून कसले पैसे हवे आहेत? असंही आता तो तिला म्हणत असतो. त्यावर ती म्हणते, कोणते पैसे, कशाबद्दल बोलतोयस अश्विन तू? आता ती ह्या सगळ्यामध्ये ना त्याला उलट बेड्यात काढत असते, कारण त्याने तर रात्री पैसे पाहिलेले असतात,
पण आता तिला असं दाखवायचं असत की अश्विनच्या डोक्यावर कामामुळे प्रेशराईज आलंय, त्याच्यामुळे तो असा वागतोय. बोल, ती त्याला हेही विचारते की काय झालंय अश्विन, तुला कसला त्रास आहे का, काही घडलंय का तुझ्यासोबत, तर तसं मला सांग. जर तसं असेल ना तर आपण बघूया काही. ते असंही आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता क्वीन तिला म्हणतो की नाही, मी काल रात्री तुझ्या बॅगेत पैसे बघितले होते आणि तुला मी विचारलं सुद्धा होतं की हे कसले पैसेत काय, तेव्हा तुम्हाला सांगितलं सुद्धा होतं. आता अश्विनच जे काही गोंधळ उडालेला असतो ना ते बघून आहे ना थोडंफार घाबरायलाच झालेलं असतं इकडे असणाऱ्या कल्पनाला. कारण हा अश्विन असा का वागतोय, पण या अश्विनच्या या वागण्यामागचं खरं कारण आहे ना बरोबर सायलीला माहिती असतं. कारण सायलीला ह्या गोष्टी बरोबर पाठ असतात की जी प्रिया आहे ना ती तिला जे हव्य ते मिळवण्यासाठी कुठच्याही थराला जाऊ शकते. ते आणि ती ना आता तसंच काहीच करत असते. अश्विनला आता वेड्यात काढायचा प्रयत्न करत असते. कारण तिला जास्तीत जास्त पैसे हुकुमी एक्का जो आहे तो सगळ्यात जास्त तो इथून भेटणार होता, म्हणजेच त्या अधिराजकडून. मग अधिराजला जर आपल्याला लुटायचं असेल तर इथे घरात असणाऱ्या अश्विनला तर वेड करावंच लागणार ना. पण त्याच वेळेला मात्र आता कल्पना सुद्धा म्हणत असते की अग तू असं काय म्हणतेस, रात्री जर तू बोलली अशील तर बोलली असलं ना उगाच अश्विन काही बोलेल का, तर ती म्हणते की नाही गाई, काल पण मी बघितलं ना, तुला म्हटलं नाही का मी अधिरा कंपनीमध्ये कामाला लागली. तर हा अधिराज म्हणत होता या सगळ्यामध्ये ना ह्याचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं आणि त्यामुळे हे सगळं काही होतं. पण माझं काय म्हणणं आहे माहितीये का, ह्याला बहुतेक ना कामाच प्रेशर आहे आणि त्यामुळे ह्याला लोड आलेला आहे, त्यामुळेच त्याची जास्त चिडचिड होते. असाही विचार ना इथे असणारी प्रिया करतच आता बोलत असते. प्रिया जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते ना तेव्हा मात्र आता इकडे असणारा अर्जुन जो काही आहे तो मात्र प्रियाकडे बघत असतो. प्रियाला आता जायला उशीर होत असतो. प्रिया निघालेली असते. प्रिया आता जशी रूमच्या बाहेर पडते ना तेव्हा प्रियाचं डोकं बधीर झालेलं असतं. प्रियाला आता काही झालं तरी शांताचा काटा काढायचा असतो. तिला माहिती आहे की तिच्याबरोबर नेमकं काय होतेय आणि त्यासाठी ती आता खूप मोठ्या अडचणीत अडकलेली आहे. त्याच वेळेला ती विचार करते की हीच ती योग्य संधी आहे आणि म्हणूनच ती आता ठरवते की चला आपण आहे ना एकदा बोलून घेऊया. आणि मग ती आता फोन करते आणि ती त्या मुलाला सुपारी देऊ लागते. कारण आता तिच्याकडे पैसा असतो जो की तिने अधिराजकडून मिळवलेला आहे. आता तिला शांताची सुपारी द्यायची असते आणि म्हणूनच त्या मुलाला ती सांगते जिकडे कुठे दिसेल ना ती डायरेक्ट पोटात चुरा खुपसायचा आणि मारून टाकायचं. आणि काळजी करू नकोस, हे सगळं तुझ्यावर येणार नाही. काही झालं ना तरीसुद्धा मी समोर एकदम प्लॅनिंग केलेलं आहे. अर्जुन सुभेदारच्या गाडीमध्ये ही डेड बॉडी टाकायची. या सगळ्यामध्ये अर्जुन सुभेदार अडकेल याचा बंदोबस्त मी करते. तू काळजी करू नकोस, पण तू माझं काम करून घे, असं देखील आता ती त्याला सांगत असते. त्यावर तो म्हणतो की ठीक आहे, पण मला पैसे लागतील. पैशांचा बंदोबस्त काय तो करा. त्यावर प्रिया म्हणते की अरे तू काम तर करा आधी, तुला त्याचे पैसे मिळाल्याशी मतलब ना, मी तुला पैसा देणारच आहे असंही ती आता सांगू लागते. प्रियाला आता खूप जास्त आनंद वाटत असतो. कारण तिला तन्वी सुभेदार म्हणून कायमच सुभेदारांच्या घरात राज्य करायचं असतं आणि यासाठी ती आता अगदीच पिसाळल्यासारखी वागत असते. म्हणूनच ती आता ठरवते की चला फायनली जे आहे ते आपण ह्याला सुपारी दिली हा काम करेल. मग आता तो बघत असतो की कुठून शांता येते का, कारण शांताच्या घरावरती नोटीस लावलेली असते. म्हटल्यावर शांता जी आहे ती कुठे असेल लपून बसलेली, ती बाहेर पडणारच का, तर तिला तिचं घर वाचवायचं आहे. दुसरीकडे कल्पनाला आता नको नकोस झालेलं असतं. कारण अश्विनमध्ये जे काही बदल होत असतात ते तिला आता आवडत नसतात.
म्हणजेच अश्विन असा का वागतोय, अश्विनला खरंच कामाच प्रेशर असेल का म्हणून अश्विन असं वागत असेल का, हे सुद्धा विचारणा डोक्यामध्ये आता कल्पनाच्या येऊ लागलेले असतात. मात्र अर्जुन आणि सायली आता कल्पनाला शांत करायचा प्रयत्न करत असतात. आई, तुम्ही काळजी करू नका. मग आता सायलीला खरंतर प्रियाचा राग येत असतो, कारण प्रियानेच हे सगळं मुद्दामून घडवून आणलेलं असतं. प्रियाला जर काही हब असेल ना, तर ती कुठच्याही टोकाला जाऊ शकते, हे सायलीला माहिती असतं. म्हणूनच सायलीला खूप जास्त प्रियाचा राग येत होता. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे कल्पना जी आहे तिला कॉल आलेला असतो अश्विनचा, आणि अश्विन कल्पनाला म्हणत असतो की मॉम, मी ना डब्बा घेऊन जायला विसरलोय, मी कॅन्टीनमध्ये खाऊन घेईन, तू काळजी करू नकोस. मग आता अश्विन पुन्हा एकदा काहीतरी गोष्टी विसरलाय. मग आता खरंच अश्विनला कोणत्यातरी गोष्टीच टेन्शन असेल का, आणि तो आपल्यापासून काही गोष्टी लपवत असेल का, असं शेवटी कल्पनाला वाटत असतं. म्हणूनच असा विसरभुहेपणा त्याच्यात वाढत चालला आहे, असा विचार सचना आता डोक्यामध्ये असणारी ही कल्पना करू लागते. कल्पनाला असं वाटत असतं की अश्विनला नक्कीच काहीतरी टेन्शन आहे, पण तो आपल्या सगळ्याला हे सगळं काही सांगत नाहीये. त्यासाठी आता ती ठरवते की माझं चित्त त्यावर नाहीये, मला देवळात जायचंय. सायली, तू येतेस का ग माझ्याबरोबर? त्यावर सायली म्हणते की आई, देव यात गेल्यावर तुम्हाला बरं वाटणार असेल तर येथे मी तुमच्यासोबत दिव्यात, नका काळजी करू, असं देखील आता तिने कल्पनाला सांगितलेलं असतं. तर अर्जुन म्हणतो की अनायसे माझे एक काम आहेच, कारण त्याला ना आता त्या सगळ्याची इन्फॉर्मेशन काढायला जायची असते, कारण अतिक्रमणाची नोटीस लागलेली असते. त्यातच आता शांताने सुद्धा सांगितलेलं असतं की मला माझं घर वाचवायचं आहे आणि त्यासाठी मी घराबाहेर पडणार आहे. या काहीशा गोष्टी शांताने सांगितलेल्या असतात आणि त्यामुळे आता अर्जुन सुद्धा कामासाठी बाहेर पडायचं ठरवतो. त्यामुळे अर्जुन आणि त्याचसोबत सायली आणि कल्पना एकदमच घराबाहेर पडणार असतात. दुसरीकडे आता अर्जुन आणि सायली रूममध्ये येतात. या वेळेला अर्जुनने आता अधिराजला कॉल केलेला असतो आणि प्लॅनप्रमाणे सगळं काही वर्कआउट होते ना हे सुद्धा तो त्याला विचारतो. त्यावर अधिराज म्हणतो की काळजी करू नकोस, सगळ्या काही गोष्टी एकदम जबरदस्त अशा घडत आहे माझ्याकडे आणि त्याचे पुरावे सुद्धा आहे, तू काळजी करू नको. तुम्ही तुमचं काम करत रहा, मी इथे माझं काम करत राहतो, हे देखील आता अधिराजने सांगितलेलं असतं. त्यामुळे अर्जुनला आता खूप जास्त रिलॅक्स वाटत असतं आणि आता अधिराजे ही म्हणतो की ती ना माझ्या जायात चांगलीच अडकत चालली आणि त्याचबरोबर आता माझ्याकडे बरेच पुरावे सुद्धा मिळतात, त्यामुळे काळजीचं कारणच नाही. दुसरीकडे आता सायली विचारते की काय झालं भाऊजी, काही बोललेत का? हो बोललेत ना, तो आता काम करतोय आणि ती आता बरोबर जाळ्यात अडकत सुद्धा चालली, हे सुद्धा आता त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे काळजीचं काहीच कारण नाही, हे देखील अर्जुन आता सायलीला बोलतो आणि सायलीला सांगतो की मासा जसा जाळ्यात अडकतो ना, तसं प्रियाबरोबर त्या अधिराजच्या जाळ्यात अडकली आहे, हे देखील आता अर्जुन जो आहे तो सायलीला सांगू लागतो. दुसरीकडे कल्पनाला आता देवळात जायचं असतं, त्यामुळे बरं वाटत असतं, प्रसन्न वाटत असतं. म्हणूनच ती आता म्हणत असते की खरंच मला खूप बरं वाटते की आपण देवळात जात आहोत. सायलीला सुद्धा म्हणते की तू बरं झालं माझ्यासोबत येतेस, म्हणजे तुझा पाय दुखतोय तरीसुद्धा तू मला नाही म्हणाली नाही साई, त्यात काय एवढं, तुमच्यासाठी मी एवढं तर करू शकते ना, असं देखील सायली आता कल्पनाला बोलू लागते. मग काय दोघीही जणी ज्या आहेत ना ते आता देवळात जात असतात. तर अर्जुनलाही नेमकं त्याच रस्त्याने जायचं असतं, म्हणून अर्जुनही आता तिला सोडायला जात असतो. आता दिव्यापर्यंत आलाच आहात तर चला आपण आतमध्ये सुद्धा जाऊया, असं बोलून सायली अर्जुनला सुद्धा देवळात घेऊन जाते आणि अर्जुन आणि त्याचसोबत सायली हे देवळात जात असतात. आणि त्याचसोबत देवळात गेल्यानंतर आता देवासमोर, महालक्ष्मी समोर ते प्रार्थना करतात,
कल्पनाने जाताना ओटीत सामान वगैरे सुद्धा घेतलेलं असतं, कारण तिला वाटत असतं की जे काही माझ्या मनामध्ये सारखं आहे त्याला कुठेतरी पूर्णविराम तर द्यायला हवा, आणि त्यासाठी ती आता विचार न करता देवाला ओटीपी वगैरे घेऊन जाते. तेवढ्यातच ना अर्जुनला फोन आलेला असतो. अर्जुनला कॉल येतो. त्यामुळे अर्जुन म्हणत असतो की सायली, जरा थांबा, मी फोनवर बोलून येतो. तेवढ्या संधीचा फायदा ना जेव्हा ही लोक मंदिरात गेलेली असतात, त्या संधीचा फायदा इथे असणाऱ्या त्या मूर्ख माणसाने, म्हणजे प्रियाच्या त्या माणसाने घेतलेला असतो. त्याने तर आता शांताच्या पोटात सुरा खूप असलेला असतो. शांताचाली एंड केलेला असतो, आणि ती डेड बॉडी जी आहे शांताला मारलेली, ती मात्र अर्जुनच्या डिक्कीमध्ये ठेवलेली असते. अर्जुनची डिक्की मंदिराजवळच गाडी उभी असते, त्या डिक्कीतच त्यांनी ठेवलेली असते. आता अर्जुन खरंतर फोनवर बोलण्यासाठी म्हणून येतो, आणि तेवढ्यातच तिथे पोलीसही येतात. तिथे प्रियाने फोन करून त्यांना सांगितलेलं असतं की अर्जुन सुभेदारने खून केलेला आहे, आणि तुम्हाला पुरावा हवा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जा. आणि मग पोलीस बरोबर तेवढ्या ठिकाणी पोहोचलेले असतात, आणि पोलीस जे आहे ते मात्र अर्जुनला तिथे पोहोचता क्षणी अर्जुनच्या डोक्याला पिस्तल लावतात आणि म्हणत असतात की डिक्की उघडा. अर्जुन म्हणत असतो, मी काही केलं तरी काय? अर्जुन माहिती आहे अर्जुनला की त्याने काहीच केलेलं नाहीये, तो निर्दोष आहे. म्हणून तो न घाबरता ती डिक्की उघडतो, आणि जेव्हा तो ती डिक्की उघडतो ना तेव्हा तो डिक्कीमध्ये पाहतो तर काय, त्यामध्ये ना आता ती डेड बॉडी ठेवलेली असते, आणि शांता मेलेली आहे. ही गोष्ट जेव्हा त्याला कळते तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो, आणि त्याच वेळेला आता पोलीसही सांगतात यू वर अंडर अरेस्ट. असं जेव्हा आता पोलीस बोलतात तेव्हा मात्र आता त्याच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण त्याने या सगळ्या गोष्टी केलेल्या नाहीये तरीसुद्धा आता तो मजबूत या सगळ्यामध्ये अडकलेला असतो. पण तो आता सायलीसोबत आणि कल्पनासोबत मंदिरात गेलेला होता, आणि तरीसुद्धा हे सगळं काही कसं काही घडू शकतं, आणि हे कोणी केलं हे तर आता माहीत नसतं. पण पोलिसांनी मात्र आता अर्जुनला पकडायचं ठरवलेलं असतं, आणि ते सरळ म्हणतात की तुम्हाला आम्ही आता अटक करायला आलेलो आहोत. तेवढ्यातच सायली अर्जुनची वाट बघतच बाहेर आलेली असते, आणि पोलीस अर्जुन बरोबर उभे असतात. म्हणून सायलीला डाऊट येतो, आणि सायली विचारते की काय झालं आहे. आणि जेव्हा ती पुढे येऊन बघते असते तेव्हा तिला तिथे गाडीत असलेली शांताची डेड बॉडी दिसते. त्यामुळे तिला तर धक्काच बसतो. ती म्हणत असते की हे सगळं काय आहे. त्याच वेळेला पोलीस सांगतात की आता तुम्हाला दिसत नाहीये का ह्या सगळ्या गोष्टी काय आहे, त्या तुमच्या नव्याने खून केलेला आहे. आणि त्यावर सायली म्हणते की हे कसं शक्य आहे, आम्ही आता घरी होतो, घरातून निघून आम्ही देवळात आलोय, आणि आता आम्ही इकडून बाहेर जाणार होतो, आणि तेवढ्यात तुम्ही म्हणता हे सगळं कोणीतरी मुद्दाम केलेलं आहे. हे देखील सायली म्हणत असते. कल्पनाला तर खूप मोठा धक्काच बसतो, कारण कल्पनासाठी हे सगळं काही नवीनच होतं. कल्पना जेव्हा या सगळ्या गोष्टी पाहते तेव्हा तिला आता टेन्शन येतं. कल्पना म्हणते की काहीतरी गैरसमज आहे, प्लीज असं काही करू नका, असं देखील कल्पना स्पष्टपणे सांगते. पण आता पोलीस कुठे ऐकतायत. अर्जुनही त्यांना समजावत असतो, पण अर्जुनचेही पोलीस ऐकत नसतात, कारण त्यांना अर्जुनच्या गाडीमध्ये ती डेड बॉडी सापडलेली असते. त्यामुळे पोलिसांना अर्जुनला अटक ही करावीच लागते. अर्जुनला आता त्या पोलीस जे आहे त्यांच्या जीपमध्ये बसवतात, हातात थकडी घालतात, आणि त्याला आता घेऊन जातात. आणि त्याचबरोबर ही डेड बॉडी जी आहे ना ती पोस्टमार्टमसाठी पाठवा, हे देखील आता हवालदारांना सांगितलं जातं. मग त्याच वेळेला अर्जुनची गाडीसुद्धा जप्त केली जाते, कारण त्या गाडीतच ती डेड बॉडी असते. त्याच वेळेला अर्जुनला जेव्हा पोलीस घेऊन जात असतात ना तेव्हा मात्र आता अर्जुनला या सगळ्या गोष्टी आठवतात की मी शांताला म्हणालो होतो की घराबाहेर पडू नकोस, तरीसुद्धा ती घराबाहेर पडली. काहीच गरज नव्हती तिला घराबाहेर पडण्याची,
आणि हे सगळं त्यामुळेच घडलेलं असेल, पण कोणी केलं असेल ना यावर अर्जुनचा विश्वास असतो, कारण का नागराज आणि महिप्त तर ऑलरेडी आतमध्ये आहे. आणि हे सगळं काही कारस्थान प्रियाचंच असू शकतं, कारण शांताचा जो पूर्णपणे संबंध आहे तो प्रियाशी आहे. दुसरीकडे सायली अस्वस्थ होऊन घरी आलेली असते. चैतन्याला सुद्धा कळलेलं असतं की अर्जुनला अटक झालेली आहे, कारण आता टीव्हीमध्ये बातम्यांमध्ये अक्षरशः याची न्यूज पूर्ण व्हायरल झालेली असते. त्यामुळे आता चैतन्याला कळलेलं असतं, पण आता सायलीला अर्जुनला सोडवायचं असतं आणि याचसाठी ती चैतन्याची या सगळ्यात मदत घेणार असते. चैतन्याला म्हणत असते की अहो चैतन्य भाऊजी, आम्ही जे आहोत ना ते एकत्रच होतो, मग हा सारा प्रसंग कसा काय घडू शकतो? या सगळ्याच्या मागे ना ती खोटाडी प्रियच असणार आहे, मला माहिती आहे, कारण तिचा संबंध त्या शांतासोबत येतो आणि शांताला तिची गुपिता माहिती होती. त्यामुळे मला कळतं ना की हे सगळं काही प्रियानेच केले. पण आता आपल्याला हे दाखवायचं आहे की अर्जुन सुभेदार हा निर्दोष आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्यावर चैतन्य तिला विचारतो की आज सकाळपासून नेमका तुमचा घटनाक्रम काय होता? अर्जुन कुठे एकटा गेला होता का? त्यावर सायली सांगते की नाही, खरं तर आम्हाला देवळात जायचं होत, मी देवळात गेलो होतो आणि देवळातून बाहेर पडल्यावर हे सगळं समजलेलं आहे. मग अर्जुनने हे केलं ह्याचा केलंच नाही, ह्याचा आपल्याकडे एक चांगला पुरावा आहे, ते म्हणजे देवळात आपण गेलो होतो तेव्हा दिव्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे तर असतीलच. तिथला आपण एखादा फुटेज बघूया का ज्यामध्ये अर्जुन आणि तू त्या तेवढ्या वेळात तिथे होतात आणि त्यानंतर हे सगळं काही घडलेलं आहे. हा सुद्धा आपल्याला एक चांगला पुरावा मिळू शकतो देखील. चैतन्य आता मात्र सायलीला सांगत आता चैतन्याच्या हाती पोस्टमार्टमचे रिपोर्ट सुद्धा आलेले असतात. पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये सुराखूप बसलेल्याची वेळ जी आहे ती मात्र असते ती 11च्या दरम्यान असते आणि ही लोक मंदिरात गेली होती 12 वाजताच्या दरम्यान आणि ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलेलं असतं आणि त्याआधी अर्जुन घरी होता आणि घराच्या बाहेर सुद्धा एक कॅमेरा आहे ज्यामध्ये अर्जुन जो आहे तो घराबाहेर पडताना तेवढ्या वेळेला दिसला होता, कारण तो 11:30ला घराच्या बाहेर पडला होता आणि 12 वाजता ते लोक मंदिरात होते आणि 11 वाजता जेव्हा पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये येतं की 11 वाजता हे सगळं झालेलं आहे, सुराख उपसला गेलेला आहे आणि जेव्हा हे रिपोर्ट सायलीच्या हाती येतात तेव्हा सायली थेट आता पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि या सगळ्याबद्दल नोंद करत त्यांना सांगत असते की तुमचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालेला आहे आणि ती सगळे पुरावे पोलिसांना दाखवते. आता हे सगळे पुरावे सायली पोलिसांना दाखवून अर्जुनची सुटका कितपत करू शकणार आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.